वाळूने भरलेला हैवा सेलू पोलिसांच्या ताब्यात। चालक मालकावर गुन्हा दाखल। सेलू तालुक्यातील शिंदे टाकळी येथे वाळूची अवैध वाहतूक करणारा हैवा पोलिसांनी ताब्यात घेतला असून हैवाच्या चालकासह मालकावर बुधवार दिनांक 7 मे रोजी मध्यरात्रीनंतर 1:30 वाजता गुन्हा दाखल करण्यात आला आहे। 23 लाख किमतीचा हैवा व 10,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे। तालुक्यातील शिंदे टाकळी येथील दत्ता चव्हाण यांच्या घरासमोर असलेल्या मोकळ्या जागेत 6 मे रोजी रात्री 9 वाजता पिवळ्या रंगाचा कॅबिन असलेला हैवा MH04 JU 0482 या चालकासह महेश त्रिंबक तिनगुटे व वय 28 वर्ष राहणार मूर्ती तालुका घनसावंगी जिल्हा जालना याने विनापरवाना 2 ब्रास अवैध वाळूसह मालक तुकाराम दत्तात्रय अर्दड राहणार राजा टाकळी जिल्हा जालना यांच्या आर्थिक फायद्यासाठी शासनाच्या मालकीची वाळू भरून महसूल बुडवण्याच्या उद्देशाने वाळूची चोरटी विक्री करण्यासाठी घेऊन जात असताना पोलीस उपनिरीक्षक भाग्यश्री पुरी, पोलीस नायक सोपान डुबे यांच्या पथकाने शिंदे टाकळी येथे दिनांक 6 मे रोजी रात्री 9च्या सुमारास पकडला। हैवा किंमत 23 लाख रुपये, वाळू 2 ब्रास किंमत 10,000 रुपये असा 23,10,000 रुपयाचा मुद्देमाल जप्त करून हैवा पुढील कारवाईसाठी पोलीस ठाण्यात लावण्यात आला आहे। पोलीस उपनिरीक्षक भाग्यश्री पुरी यांनी दिलेल्या फिर्यादीवरून चालक महेश तिनगुटे व मालक तुकाराम अर्दड यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे। पोलीस निरीक्षक दीपक बोरसे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार ज्ञानेश्वर जानगर पुढील तपास करीत आहेत। सह्याद्री समाचार वाहिनीसाठी प्रतिनिधी सतीश आकात, सेलू।